मर्दिनी हा श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे निर्मित तर अजय मयेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. आजच्या डिजिटल युगातील धोके आणि एका आईचा आपल्या लेकीसाठीचा थरारक संघर्ष दाखवणारा उत्तम कौटुंबिक थ्रिलर ड्रामा आहे. या चित्रपटाचे सविस्तर समीक्षक खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल. कथानक. चित्रपटाची कथा मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या अंजली घोरपडे, प्रार्थना बहिरे, तिची आई आणि लहान मुलगी ओवी, मायरा वायकुळ यांच्या भोवती फिरते. ओवी हेच अंजलीचे जग असते. साध्या झुरळालाही घाबरणारी ही मध्यमवर्गीय आई एक सामान्य आणि सुखी आयुष्यात जगत असते. मात्र अचानक तिच्या मुलीभोवती एका गंभीर संकटाचे वादळ घोंघावू लागते. आजच्या काळातील सायबर क्राईम आणि डेटा प्रायव्हसी या गंभीर विषयाचा संदर्भ घेऊन ही कथा पुढे सरकते. जेव्हा स्वतःच्या लेकीवर संकट येते तेव्हा एक सामान्य आई सर्व सीमा ओलांडून अन्यायाविरुद्ध कशी ढाल बनून उभी टाकते आणि तिच्या भोवती मर्दिनी कशी जागी होते, हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. अभिनय आणि व्यक्तिरेखा. प्रार्थना बहिरे. प्रार्थना या चित्रपटाचा खरा आत्मा आहे. एका निष्पाप घाबरलेल्या आईपासून ते संकटाशी दोन हात करणाऱ्या धाडसी रणांगणीपर्यंतचा तिचा प्रवास तिने अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर जिवंत केला आहे. तिच्या डोळ्यातील असहाय्यता आणि नंतरचा निर्धार मनाला भिडतो. मायरा वायकुळ. बालकलाकार मायराने तिच्या नेहमीच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रार्थना आणि मायरा यांच्यातील माय-लेकीचे भावनिक दृश्य चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. अभिजित खांडेकर. अभिजितने आपल्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन एका पोलीस इन्स्पेक्टरची सुरवेची भूमिका उत्तम साकारली आहे. त्याची देहबोली आणि संवादफेक प्रभावी आहे. जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशीसारखा कसलेला अभिनेता या चित्रपटात असला तरी त्याच्या वाट्याला तुलनेने कमी स्क्रीन टाईम आला आहे, ज्यामुळे त्याच्या भूमिकेला फार वाव मिळालेला नाही. सकारात्मक बाजू. महत्त्वाचा सामाजिक विषय केवळ भावनिक मेलोड्रामा न दाखवता दिग्दर्शकाने आजच्या डिजिटल युगातील चेहरा नसलेल्या गुन्हेगारीचे वास्तव मांडले आहे, जे प्रत्येक पालकासाठी डोळे उघडणारे आहेत. वेगवान मांडणी. चित्रपटात विनाकारण गाणी कोंबलेली नाहीत, ज्यामुळे चित्रपटाचा वेग उत्तम राहतो आणि प्रेक्षक कथेशी जोडलेले राहतात. पार्श्वसंगीत आणि छायांकन. हितेश मोडक यांचे पार्श्वसंगीत, बॅकग्राऊंड स्कोअर प्रसंगामधील थरार वाढते. शब्बीर नाईक यांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून चाळीचे वातावरण आणि सस्पेन्स उत्तम टिपला आहे. उणिवा. उत्तरार्ध आणि क्लायमॅक्स. चित्रपटाचा शेवट काहीसा जुन्या आणि परिचित पद्धतीचा वाटतो. मुख्य गुन्हेगाराने तो गुन्हा का केला याचा उलगडा तितकासा पटण्यासारखा आणि मजबूत वाटत नाही. शेवटच्या टप्प्यात चित्रपटाला कमर्शियल रूप देण्याच्या नादात सुरुवातीला ठेवलेली वास्तव्याची पकड थोडी सैल होते. अंतिम निष्कर्ष. मर्दिनी हा केवळ एका आईच्या संघर्षाची मनोरंजन करणारी कथा नसून आजच्या डिजिटल जगातील धोक्याविषयी पालकांना सतर्क करणारा एक महत्त्वाचा सिनेमा आहे. प्रार्थना बहिरेचा उत्कृष्ट अभिनय आणि खिळून ठेवणारी पटकथा यासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये एकदा नक्की पाहण्यासारखा आहे.